नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात काय होते ते आज आपण पाहणार आहोत. तर आता इथे सारंग म्हणत असतो की आईला मी त्या दिवशी भेटलो. मी तिला सगळं खरं सांगितलं. पण मला काही कळत नाही आहे की आई अशी का वागतीये. मी मेलो हे कळल्यानंतर ढसाढसा रडणारी आई आणि मी भेटलो म्हणून पुन्हा ढसाढसा रडणारी आई ही नक्की शहाणी झाली आहे ना. त्याबरोबर लगेच तिथे सुमित्रा येते. सुमित्रा म्हणत असते की हो, आता आई खूप शहाणी झाली आहे. मग ती आतमध्ये येऊन म्हणते की सारंगने त्या दिवशी मला सगळं सांगितलं की ऐश्वर्या त्याचा कसा वापर करून घेत होती. त्या दिवशी मला ऐश्वर्याचा खूप राग आला. असं वाटत होतं की सरळ जावं आणि तिच्या दोन मुस्काडीत लावून द्याव्या. पण असं करणं काहीच फायद्याचं नव्हतं हे मला कळालं होतं. त्यामुळे मी ठरवलं की ऐश्वर्याला आपण धडा शिकवायचा. त्यासाठी आपण अगदी शांतपणे राहून तिला धडा शिकवावा लागेल. यानंतर मग आता जानकी म्हणते की आई आता तरी तुम्हाला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना. तुमचा राग गेलाय ना आता. यावर आई म्हणते नाही. आणि आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्याने तिच्या मैत्रिणीकडून खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट मिळवलेले असतात. त्यावर मग ती त्या मैत्रिणीला म्हणत असते की थँक्यू अंजली, थँक्यू सो मच. त्यावर अंजली म्हणते हो, पण अगं एक काम कर, या सगळ्यांमध्ये माझं नाव येऊन नको देऊ. कारण मी खोटे रिपोर्ट्स देऊन माझ्या कामाविरुद्ध केलेला आहे. यामुळे माझी प्रॅक्टिस देखील बंद होऊ शकते. मग ऐश्वर्या म्हणते की हो ग, तुझं नाव नाही कळणार कोणाला, डोंट वरी. त्यानंतर ऐश्वर्या तिला पैसे द्यायला लागते. मग ती मैत्रीण म्हणते की अगं नाही, नको पैसे नको. आधीच मी माझ्या कामाविरुद्ध काम केलेलं आहे. त्यात पैसे देऊन माझ्या डोक्यावरती पाप नको चढवूस तू. आणि इकडे आता जानकी आणि अवंतिका ऐश्वर्यासाठी पौष्टिक लाडू आणि पौष्टिक ज्यूस करत असतात. त्या म्हणतात की अगं, आईंनी आपल्याला ऐश्वर्याच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायला लावली ना. चल मग आता आपण हे सर्व बनवूया. अवंतिका म्हणते की हे बघा, हे लाडू मी बनवलेत. यामध्ये मी मस्त काळी मिरी, दगडी फूल हे सर्व टाकलेलं आहे. हे ऐकून जानकी हसायला लागते. त्या दोघी म्हणतात की आता आपण मस्तच ऐश्वर्याची काळजी घेऊ. अशी काळजी घेऊ ना की ती घाबरलीच पाहिजे. त्यानंतर आता ऐश्वर्या घरी येते आणि सुमित्राच्या नावाने हाका मारायला सुरुवात करते. आई आई. त्याबरोबर सुमित्रा येते आणि मग ऐश्वर्या सांगते की हे घे आई, सोनोग्राफीचे रिपोर्ट्स. तुम्ही सांगितलं होतं ना मला सोनोग्राफी करायला. आणि आता बघा, मग तुम्हाला माझ्यावर विश्वास पटेल. यावर सुमित्रा तिच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते की अगं बाळा, मला तुझ्यावर विश्वास होता. पण ज्यांना तुझ्यावर विश्वास नव्हता ना, आता त्यांनासुद्धा विश्वास ठेवावा लागेल हे रिपोर्ट्स बघून. यानंतर जानकी म्हणते की अगं तसं नाही, आम्हाला देखील विश्वास होता, पण फक्त आम्हाला चेक करायचं होतं की बाळ कसं आहे. पण बाय द वे ऐश्वर्या, तुझं क्लिनिक कुठे आहे, डॉक्टर कोण आहे. मग ऐश्वर्या म्हणते हे काय, इथे नाव लिहिलेलं आहे श्रद्धा. श्रद्धा माझी मैत्रीण आहे. त्यानंतर आता सुमित्रा म्हणते की बरं आता हे सगळं जाऊ द्या. मी तुम्हाला लाडू बनवायला सांगितले होते ना, ते सगळं आता घेऊन या. मग जानकी आणि अवंतिका आता लाडू घेऊन येतात आणि ज्यूस घेऊन येतात. त्या म्हणतात की हे घ्या, एकदम मस्त, अगदी तुम्ही सांगितलं होतं ना तसेच आम्ही लाडू बनवलेत. काजू, पिस्ता सगळे ड्रायफ्रुट्स घालून. आणि या ज्यूसमध्ये थोडीशी मेथी देखील घातलेली आहे. एकदम मस्त पौष्टिक आहे. घ्या, हे घा ऐश्वर्या. मग ती ऐश्वर्याला लाडू खाऊ घालते. तो लाडू असतो कडू. कडू लागल्याबरोबर ऐश्वर्या म्हणते बापरे, हे काय आहे, किती कडू आहे. मग सुमित्रा तिला समजावते की अगं बाळा, तू चवीकडे लक्ष नको देऊ, आपल्याला हे बाळासाठी खावंच लागेल. त्यानंतर तिकडून अवंतिका म्हणते की अगं धर धर धर, ज्यूस पी. ज्यूस पिल्यावर तो देखील कारल्याचा कडू ज्यूस असतो. तो ज्यूस पिऊन देखील ऐश्वर्याला आता चांगलाच त्रास झालेला असतो. या दोघीजणी तिला एकदम लवंग टाकलेला एकदम तिखट लाडू खाऊ घालतात. आता कडू आणि तिखट खाल्ल्यामुळे तिला मळमळ व्हायला लागते आणि तिला खूप त्रास होतो. तिला उलटी यायला लागते. मग ती तिकडून उठून पटकन तिच्या रूमकडे पळत जाते. त्यानंतर आता सर्वांना आनंद झालेला असतो की आता ऐश्वर्याला ते त्रास देत असतात. जानकी देखील आनंदी असते. तर दुसरीकडे आता आपण पाहतो की सारंग हा ऋषिकेश आणि सौमित्राला म्हणत असतो की अरे दादा, आता मला इथे किती दिवस राहायला लागेल. सौमित्र म्हणतो अरे काही काळजी नको करूस, थोडेच दिवस इथे थांबावं लागेल. कारण आता अवंतिका आणि जानकी वहिनींनी ऐश्वर्याला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी ठरवलंय की तिला कडू कारल्याचा ज्यूस आणि मसालेदार लाडू खाऊ घालायचे. हे सगळं करून तिला बरोबर अद्दल घडेल. तिने जेवढा आपल्या घरच्यांना त्रास दिलाय ना, त्याच्या दुप्पट आता आपण तिला त्रास देणार आहोत. पण सारंग म्हणतो की अरे दादा, आपण किती दिवस, मला बहिणींच्या हातचे मस्त
चमचमीत पदार्थ खायचे आहेत. मला इथे राहून खरंच खूप कंटाळा येतोय. ऋषिकेश म्हणतो, अरे हो रे, होईल सर्व नीट, तू नको काळजी करूस. आणि आता इकडे जानकी ही एकटीच बसलेली असते. त्यानंतर तिथे ओवी येते आणि तिला आवाज देत असते. पण जानकीचे काही लक्ष नसते. ओवी म्हणते, अगं आई, काय चाललंय तुझं? मी तुला मगचपासून आवाज देते आणि तुझं लक्षही नाही. अगं, जेव्हा मला सारंग काकांची ना खूप आठवण येते. जेव्हा सारंग काका होते तेव्हा ते किती छान मखर बनवायचे, किती आपण मज्जा करायचो गणपतीत. यानंतर जानकी ओवीला समजावून सांगते आणि तिला मिठी मारून बसते. त्यानंतर आता इकडे सारंग आणि सौमित्र ऋषिकेश हे तिघे भाऊ मखर बनवत बसलेले असतात. सारंगचा हात पटपट चाललेला असतो. सौमित्र म्हणतो, अरे बापरे सारंग, तू तर खूपच फास्ट बनवतोय. सारंग म्हणतो, हो ना, माझा हात चालतोय आणि तुमच्या दोघांचे तोंड चालू आहेत. आवरा आता, बडबड कमी करा. त्यानंतर आता ऋषिकेश म्हणत असतो की हो ना, आता इथे घरी जाऊन आता उद्या आपल्याला गणपती देखील आणायला लागतील. यावर सारंग रिक्वेस्ट करत असतो की दादा प्लीज ना, मला देखील एक गणपती आणू दे ना, किंवा मला तुमच्यासोबत यायचंय. यानंतर त्या दोघांना प्रश्न पडतो की आता सारंगला कसं घेऊन जायचं. त्यावर तिथे आता जानकी येते आणि जानकी म्हणते, मी आहे ना, मी असताना तुम्ही कशाला टेन्शन घेताय. ऐश्वर्या तिकडे उलट्या करत आहे. तिचा बंदोबस्त मी केलेलाच आहे. आणि आता इकडे ऐश्वर्या जानकीला म्हणत असते की काय गं जानकी, तू तर हे सगळं मुद्दामून घडवून आणलंय, मला कळतंय. पण लक्षात ठेव, मी देखील ऐश्वर्या आहे. मी तुला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि ती पडते. तेवढ्यात तिथे जानकी येते आणि तिला वाचवते. मग जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, काय, जरा सांभाळून. आणि काय गं, किती वेळा मीच तुला वाचवायचं, जरा स्वतःला सांभाळत जा. मग ऐश्वर्या तिच्यावर ओरडते आणि म्हणते, शटअप, तू काही बोलू नकोस. इकडे आता यानंतर ऋषिकेशचं बोलणं पोलीस इन्स्पेक्टरसोबत झालेलं असतं. ते म्हणत असतात की अजून देखील जानकीच्या आईची डेड बॉडी आम्हाला सापडलेली नाही आहे. मग जानकी म्हणते, हो ना, कसं काय सापडेल, कारण माझी आई जिवंत आहे आणि मला तिला शोधावं लागेल. यानंतर अवंतिका आणि जानकी तिच्या आईला शोधायला निघतात. मग त्यांना एक गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट्स भेटतं. ते असतं पोहण्याच्या शर्यतीचं. यावर जानकी म्हणते, आई तर चॅम्पियन होती पुण्यामध्ये, मग ती कसं काय मरू शकते. आणि हा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.